जय शिवराय, जय भीम, जय लोजी। मी माझ्या महाराष्ट्राच्या तमाम बंधू भगिनींना आज काही गोष्टी समोर आणू इच्छितो की EG न्यूजचे जे प्रमुख आहेत निरंजन टकले ह्यांनी पंचनामा ह्या न्यूज चॅनलला त्यांनी काय माहिती दिलेली, ती माहिती अशी आहे आणि ही माझ्या गोरगरीब जनता जी खरे कष्टकरी कामगार वर्ग शेतकरी ह्यांच्या टॅक्सच्या पैशातनं हे महायुतीचं सरकार जे 3 चाकांचं झालेलं आहे ते म्हणजे एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब ह्या त्रिकुटांचं जे आता महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये सत्ता करतं आहे त्यांनी लोकसभेच्या काही दिवस अगोदर MSRDCकडनं एक्सप्रेसवेच्या 6 कॉरिडॉर तयार करणार म्हणजे 90,000 कोटी रुपये खर्च करून हे 6 कॉरिडॉर बांधणार। ते बांधणार कसे त्यांनी आकडे पण सांगितले की नागपूर चंद्रपूर 194 किलोमीटरचा रस्ता, जालना नांदेड 184 किलोमीटर रस्ता, नागपूर गोंदिया 127 किलोमीटर रस्ता, भंडारा गोंदिया 74 किलोमीटरचा रस्ता। तसंच पुण्यामध्ये रिंग रोड करणार, तो रिंग रोड ईस्ट वेस्ट अशा प्रमाणात 136 किलोमीटरचा। पण ह्याच्यामध्ये किती मोठा भ्रष्टाचार झाला आहे लक्षात ठेवा। तुमच्या माझ्या टॅक्सच्या गरीब जनतेच्या टॅक्समधनं ह्या महायुतीचं घाणेरडं ते लाचार सरकार आहे जे केंद्रामध्ये त्यांनी 90,000 कोटींचं हे टेंडर दिले आणि ते टेंडर दिले कोणाला माहिती आहे का? ज्यांनी भारतीय जनता पार्टीला इलेक्ट्रो बॉन्ड दिले त्या लोकांना, त्यांना कंपनीना त्यांनी ही टेंडर दिली। त्यातले नाव काय तुमच्या माहितीसाठी सांगतो। एक आहे मेगा इंडस्ट्रीज, एक नवयुग, एक GRT, L&T, राधा माधव, नवयुग, मॉन्टे कार्लो आणि नागार्जुन ह्या लोकांना त्यांनी इलेक्ट्रो बॉन्ड लोकसभेच्या अगोदर घेतले आणि त्यांना सगळ्या त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलं। पण तो कॉन्ट्रॅक्ट दिले कसं माहिती आहे का की जे आत्ता टोटल जे आपल्याला रस्ते त्यांनी 6 कॉरिडॉर बांधणार असं मी तुम्हाला आत्ता सांगितलं की सगळे किलोमीटर, पण तुमच्या माहितीसाठी सांगतो त्याला 90,000 कोटीचं त्यांनी बजेट ठेवलं। पण जेव्हा चंद्रयान गेलं त्या चंद्रावर जाताना 3,84,000 किलोमीटर 3,84,000 किलोमीटरच्या ह्याच्यासाठी जेव्हा आपण चंद्रयान सोडलं ते फक्त आणि फक्त 615 कोटी रुपये खर्च आले। 3,84,000 किलोमीटरला चंद्रामध्ये जाताना फक्त 615 कोटी रुपये खर्च येतो, परंतु हे 6 कॉरिडॉर बांधताना आपल्याला 90,000 कोटी तुमच्या माझ्या टॅक्समधून जाणार आहेत। मग ते जात आहेत कसे माहिती आहे का तुम्हाला? ते पण गंमतशीर आहे। 1 किलोमीटरचा रस्ता हा 273 कोटींचा जातो, 273 कोटींचा। बरं तो जाताना त्यांची काय केलं आहे माहिती आहे का की सगळ्या गोष्टी म्हणजे 27 लाख हा एका किलोमीटरला आणि 9 लाख रुपये एका फुटाला हा खर्च येतो आणि प्रत्येक किलोमीटरला म्हणजे काही ठिकाणी 80 कोटी, काही 90 कोटी, काही 200 कोटी, तर एका ठिकाणी तर चक्क म्हणजे तुमची आमची लूट कशी बघा। एका ठिकाणी 273 कोटी एका किलोमीटरला खर्च आहे। 273 मी पण स्वतः ठेकेदार होतो 2002 पासून, मी 3 वर्ष ठेकेदारी केलेली, एवढा खर्च येत नाही। पण तोच विरार आणि अलिबागचा L&Tला त्यांनी खर्च केला आहे। 3 किलोमीटरचा रस्ता ते करतात, किती 3 किलोमीटरचा, आणि त्या 3 किलोमीटरला त्यांनी बजेट म्हणजे टेंडर किती पास केलं L&Tला 2,620 कोटी, म्हणजे एका किलोमीटरला कमसे कम 900 कोटी खर्च येतो 1 किलोमीटर रस्ता करायला। हे तुमच्या मायबाप जनते लक्षात ठेवा। आणि हे MSRDCने जे ह्या ठेकेदारांना ज्यांचे इलेक्ट्रो बॉन्ड घेतले त्यांना दिलेत ना, हे कुठलं कॅबिनेट नाही आहे, कुठलं त्याच्यावर नियंत्रण नाही आहे, शासकीय कुठलं धोरण नाही, पण ह्यांनी परस्पर ह्या महायुतीच्या सरकारने देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, एकनाथ शिंदेने परस्पर त्यांना टेंडर देऊन टाकले। बरं दिले ते दिले, त्यामध्ये 90,000 कोटी रस्त्याला खर्च, 30,000 कोटी ते तीर्थयात्रेसाठी
30,000 कोटी तीर्थयात्रेसाठी आणि 25,000 माझी जी लाडकी बहीण आत्ता आणली त्यांनी त्या लाडकी बहिणीसाठी. म्हणजे आत्ता आपल्याकडे बजेटच नाही आहे, महाराष्ट्राचं बजेट नाही आहे, तरी यांनी एवढे हजारो लाखो कोटीचे त्यांनी टेंडर देत आहेत. पण ही परिस्थिती कशासाठी? ही फक्त इलेक्शनच्या प्रस्तावित लोकांसाठी त्यांनी तयार करून ठेवलेली आणि त्यांना त्यांनी टेंडर दिले. त्यातले 1-2 तर असे ज्यांना टेंडर दिले की ते ब्लॅकलिस्टेड आहेत. आणि हे स्वतः एकनाथ शिंदे यांनी कबूल केलं की ह्या लोकांना परत आपण संधी देणार, पण ह्या लोकांना त्यांनी परत एकदा संधी दिली. हे लक्षात ठेवा, हे माझ्या मायबाप गोरगरीब जनतेचे हे पैसे आहेत, हे यांच्या कुठल्या घरनं आणलेले नाहीत. आणि त्यातल्या त्या हसत गोष्ट रिंग रोड, पुण्याचा जो ईस्ट वेस्ट जो रिंग रोड करणार आहे तो आहे 136 किलोमीटरचा आणि त्याला खर्च त्यांनी बजेट काढलं होतं 16,608